नागपुरात राड्याच्या आधी औरंगजेबाच्या समर्थनात घोषणाबाजी करण्यात आल्याचा आरोप होतोय। गणेशपेठ पोलीस ठाण्याबाहेर ही घोषणाबाजी झाल्याचा आरोप होतोय। दरम्यान हा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालाय। हिंदू संघटनांच्या आंदोलनाची तक्रार देण्यासाठी गेलेले असताना ही घोषणाबाजी झाल्याचं कळतंय। तर सोशल मीडियावर हा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालाय। TV9 मराठी मात्र या व्हायरल व्हिडिओची पुष्टी करत नाही। दरम्यान याच संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून। गजानन, काय सांगाल? त्या ठिकाणी आता नवनवे खुलासे समोर येत आहेत आणि त्यातच आता औरंगजेबाच्या समर्थनात घोषणाबाजी झाल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय। काय माहिती या संदर्भात? नक्की सोमवारी सकाळी औरंगजेबाची कबर हटाव असे एक आंदोलन नागपुरात विश्व हिंदू परिषदेकडून 11 वाजता आंदोलन झालं। त्यानंतर सुमारे 2 ते 2:30च्या सुमारास मोठ्या प्रमाणात जमाव जो आहे तो गणेशपेठ पोलीस स्टेशन समोर गेला, त्याची तक्रार करण्यासाठी गेला होता आणि त्याच वेळेस औरंगजेब जिंदाबादच्या घोषणा ज्या आहेत त्या जमावाकडून देण्यात आलेल्या आहे आणि त्याचा व्हिडिओ जो आहे तो समाज माध्यमातून व्हायरल झालेला आहे। कारण की या सगळ्या तणावाची सुरुवात जी आहे ती सोमवारी सकाळीपासून झाली, जेव्हा एक विश्व हिंदू परिषदेचं आंदोलन झालं। त्यानंतर हा सगळा जमाव एकत्र आला। छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरुवातीला हा जमाव आला आणि त्यानंतर गणेशपेठ पोलीस स्टेशन मध्ये गेला आणि त्या ठिकाणी गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या बाहेर औरंगजेबाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी जी आहे ती या जमावाकडून करण्यात आली आणि त्याचा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झालेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो जो जमाव होता तो जमाव आणि रात्रीचा जमाव वेगळा होता की त्यातलेच काही लोक त्यात सहभागी होते, याचा तपासही आता नागपूर पोलिसांकडून केला जातोय। नागपूर पोलिसांकडून जे सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओज अवेलेबल आहे मिळालेले आहे पोलिसांना दंग्याचे, ते व्हिडिओज आणि त्यावेळेस जी घोषणाबाजी गणेशपेठ पोलीस स्टेशन बाहेर करण्यात आली त्यातले काही चेहरे यात मॅच होत आहेत का? या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या